हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 वर्ग समीकरणे आपले चालू आहे आणि त्याचा संकीर्ण आपण घेत आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील हा दुसरा व्हिडिओ. आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, नसेल पाहिला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, जी घंटीचं बटन आहे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढे सगळे अपडेट्स मिळतील. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो, शेवटपर्यंत बघा. 8वा गणित संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील m-12 x वर्ग अधिक 2 कंसात पुन्हा m-12 x अधिक 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर m ची किंमत काढा. मित्रांनो, आधी आपल्याला यांची मुळे जी आहेत ती वास्तव व समान दिलीत, म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत जी आहे ती 0 असणार आहे, हे आपल्याला याच्यावरून कळतं. चला मित्रांनो, त्याची किंमत आधी काढूया. आता मित्रांनो, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे आहे सामान्य रूप. ची तुलना करू जे दिलेलं समीकरण आहे, तुलना करू. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो इथे आपण हे गणित x वर्ग आहे, इथे x म्हणजे a बरोबर काय आहे तर m-12. a ची किंमत आली m-12. b किती येणार मित्रांनो? b आहे 2 कंसात m-12, त्यामुळे इथे लिहूया b बरोबर 2 कंसात m-12 आणि c बरोबर आहे मित्रांनो 2. ओके फ्रेंड्स, हा झाला ए बी सी. आता b वर्ग वजा 4ac बरोबर काय येतंय? b म्हणजे हा आला 2 m-12. आता याचा वर्ग मित्रांनो आपल्याला करायचा आहे, त्यामुळे पुन्हा एक कंस टाकतो. हा झाला b चा वर्ग वजा 4, a आहे m-12 आणि c आहे 2. आता मित्रांनो, हे जर आपल्याला सोडवायचं असेल तर कसं सोडवणार? 2चा वर्गही करावा लागेल 4 आणि या कंसाचा वर्गही करावा लागेल, म्हणजे काय m वर्ग वजा 12 24m आणि 12चा वर्ग 144, तो येणार 144. हा झाला या कंसाचं उत्तर. आता मित्रांनो, 4 गुणिले 2 जे आहेत ते होतात 8, म्हणजे वजा 8 आणि कंसात m-12. पुन्हा हे सोडूया आपण. 4 गुणिले m वर्ग किती होतात तर 4m चा वर्ग. 24 चौक 96 म्हणजे 96m आले, अधिक 4 गुणिले 144 मित्रांनो किती होतील? 4 चौक 16, हातच्याला 1, 4 चौक 16 आणि पुन्हा झाले 17, हातच्याला 1, 4 1 4 आणि 5, 576. याला पुन्हा सोडतोय वजा 8m आणि 12 8 96, ऋण झाले धन. आता काय उत्तर येते बघूया. 4m चा वर्ग 96m आणि वजा 8 म्हणजे झाले वजा 104, वजा 104m आणि 576 अधिक 96 झाले 672. मित्रांनो, ही किंमत आली b वर्ग वजा 4ac. परंतु आपल्याला ही वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत, म्हणजे विवेचक 0 असला पाहिजे. याची किंमत 0 असणार आहे. लिहूया. या वर्ग समीकरणांची मुळे वास्तव व समान आहेत. वास्तव व समान आहेत. मग मित्रांनो, वास्तव समान असतात त्यावेळेस काय असतो? b वर्ग वजा 4ac हा 0 असतो. म्हणजेच काय, ही जे मुळे वास्तवने समान आहेत तर b वर्ग 4ac बरोबर 0 आहे आणि याची किंमत आपण ही काढली, म्हणजे याच्याबरोबर 0 असणार आहे. मग लिहूया, याला नाव देऊया 1 वरून म्हणजेच काय b वर्ग वजा 4ac ची किंमत ही आहे. लिहूया 4m चा वर्ग वजा 104m अधिक 672 बरोबर 0. आता मित्रांनो, हे आपल्याला सोडवायचं आहे. 4 आहे प्रत्येक ठिकाणी दिसतोय, 4 ने भागून टाका. 4 ने भागून काय मिळतंय बघा. याला 4 ने भागलं म्हणजे m वर्ग, याला 4 ने भागितलं म्हणजे काय येणार मित्रांनो? 4 दुने 8, 2 उरले 4 सक 24, 26 आले. आणि इथे 4 ने भागलं 4 1 4, 2 उरले 27 झाले, 4 सक 24 आणि पुन्हा मित्रांनो आले 168 येतील बरोबर 0. आता मित्रांनो, 168चे अवयव वर्ग समीकरण आहे. 168चे अवयव पाडायचे. बेरीज यायला हवी वजा 26. ते जर तुम्ही फॅक्टर पाडले फ्रेंड्स तर ते 12 आणि 14 असे मिळतील. वजा 12 आणि वजा 14 आपल्याला घ्यावे लागतील. कारण काय तर वजा 12 आणि वजा 14 होतात वजा 26 आणि या दोघांचा गुणाकार होतो 168. चला सुरुवात करूया. m वर्ग वजा 12m, 26m वगैरे आपण लिहिणार 12m आणि 14m अधिक 168 बरोबर 0. आता फ्रेंड्स, याच्यामध्ये काय तर सामायिक आहे m, लिहून टाका m वजा 12. मित्रांनो, इथे सामायिक आहे 14, इथे लिहून टाका m वजा 12 बरोबर 0, म्हणजे एका कंसात m वजा 12
आणि दुसऱ्या कंसात m वजा 14 बरोबर 0. म्हणजेच फ्रेंड्स m वजा 12 बरोबर 0 किंवा m वजा 14 बरोबर 0. म्हणजेच मित्रांनो m बरोबर 12 किंवा m बरोबर 14. परंतु मित्रांनो m बरोबर जर आपण 12 घेतला तर आपल्याला गणित काय दिलंय बघा, इथे दिला आहे m वजा 12. तर 12ची किंमत टाकली तर 12 12 0 होऊन जाईल. म्हणजे वर्ग समीकरणच राहणार नाही. जर m ची किंमत 12 घेतली तर 12 वजा 12 किती होतील मित्रांनो, तर 0 होतील. 0 गुणिले x वर्ग 0, म्हणजे हे वर्ग समीकरण राहणार नाही. त्यामुळे m बरोबर 12 जी आहे ती आपल्याला घेता येणार नाही. लिहूया m बरोबर 12 ही अग्राह्य. कारण काय मित्रांनो, m वजा 12 हा 0 आहे आणि ते 12 वजा 12 टाकले तर हे 0 होतील. त्यामुळे ही काय किंमत अग्राह्य आहे. म्हणून उत्तर जे आहे, म्हणून m बरोबर 14 ही किंमत आपल्याला घ्यावी लागेल. आय होप फ्रेंड्स हे कळालं असेल. पुढची गणितं सर्व महत्त्वाची मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ जो आहे ना थोडा लांबेल, परंतु शेवटपर्यंत बघा, यामधली गणितं बोर्डाला येतात. 9वं गणित, एका वर्ग समीकरणाच्या 2 मुळांची बेरीज 5. मित्रांनो मूळ अल्फा आणि बीटा आपण म्हणतो नाही का, म्हणजे अल्फा आणि बीटाची बेरीज किती आहे 5. त्यांच्या घनांची बेरीज म्हणजे अल्फाचा घन आणि बीटाचा घन केला तर तो येतो 35. तर ते वर्ग समीकरण कोणते? मित्रांनो महत्त्वाचं गणित ते समजून घ्या, शेवटपर्यंत बघा, समजेल. मग मित्रांनो जी मुळं आहेत ती आपण मानून घेऊया. समजा अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणाची 2 मुळे आहेत. वर्ग समीकरणांची 2 मुळे आहेत. ओके फ्रेंड्स, ही 2 मुळे. मग दिलेल्या माहितीनुसार अल्फा प्लस बीटा बरोबर फाय आणि अल्फा घन प्लस बीटा घन बरोबर 35 हे दिले मित्रांनो आपल्याला दिलेलं आहे. दोघांची बेरीज 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज 35. आता मित्रांनो विस्तार सूत्र तुम्ही शिकला आहात. आपल्याला माहिती आहे अल्फा अधिक बीटा कंसाचा घन ए अधिक बीचा घन आपण शिकलो आहेत मित्रांनो. तो काय असतो लिहूया लागले असते एकीकडे, एचा घन अधिक बीचा घन. याचं सूत्र काय असतं तर मित्रांनो ते जे सूत्र आहे, सॉरी, ए अधिक बी कंसाचा घन, याचं सूत्र काय असतं तर एचा घन अधिक बीचा घन अधिक 3ab आणि कंसात ए अधिक बी, अशा पद्धतीने हे सूत्र असतं. मग इथे फक्त अल्फा आणि बीटा करायचा आहे. त्यामुळे इथे अल्फाचा घन अधिक बीटाचा घन अधिक 3 अल्फा बीटा आणि कंसात अल्फा अधिक बीटा. फक्त ए बी ऐवजी अल्फा बीटा आपण जो आहे तो घातला. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो याची किंमत आपल्याला काढायची, लक्षात दिलेली आपल्याला याची किंमत आहे. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल बघा, अल्फा घन अधिक बीटा घन हा लिहिला, नंतर इकडची बाजू लिहितोय अल्फा अधिक बीटा कंसाचा घन आणि याला इकडे पाठवलं म्हणजे वजा 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा. आता मित्रांनो किमती ज्या आहेत त्या माहितीत आपल्याला टाकूया. याची किंमत माहिती ती आहे 35. अल्फा अधिक बीटाची किंमत माहिती आहे 5, परंतु इथे मित्रांनो त्याचा घन आहे म्हणजे त्यांना 5चा घन वजा 3 अल्फा बीटा आणि पुन्हा अल्फा अधिक बीटा आहे म्हणजे पुन्हा 5. 35 मित्रांनो 5चा घन होतो 125 वजा 5 त्रिक झाले 15 अल्फा बीटा. आता मित्रांनो 15 अल्फा बीटा इकडे घेतो मी. 15 अल्फा बीटा हा धन झाला, हा 125 आणि हे 35 इकडे गेले म्हणजे ते होतील वजा 35. मग 15 अल्फा बीटा बरोबर 125 मधनं मित्रांनो 35 गेले तर येतील 90. म्हणजेच अल्फा इंटू बीटा बरोबर 90 छेद हा 15 गुणाकार करतो इकडे त्यांना भागाकार 15 1 15 15 सक 90 म्हणजे अल्फा इंटू बीटा आले 6. अल्फा गुणिले बीटाची किंमत मित्रांनो 6 आलेली आहे. आता मित्रांनो आपल्याला वर्ग समीकरण विचारलंय आणि वर्ग समीकरणाचं सूत्र आपल्याला माहिती आहे नाही का, अल्फा व बीटा असलेल्या अल्फा व बीटा मुळे असलेल्या म्हणूया, मुळे असलेले वर्ग समीकरण पुढील सूत्राने मिळते. आपल्याला माहिती आहे सूत्र, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ते
मिळते. काय ते सूत्र आहे तर फ्रेंड्स ते आहे एक्सचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक त्यांचा गुणाकार अल्फा इंटू बीटा बरोबर 0 असं ते असतं. यापैकी आपल्याला अल्फा आणि बीटा जरी माहीत नसले परंतु अल्फा गुणिले बीटा काढलाय आपण, अल्फा अधिक बीटा आपल्याला दिलाय, त्यामुळे आपल्याला लिहिता येईल एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा आपल्याला मित्रांनो दिला होता तो 5. सो राईट हिअर 5x आणि अल्फा बीटात आपण काढला तो आहे 6. म्हणजे हेच ते वर्ग समीकरण आहे एक्स वर्ग वजा 5x अधिक 6. ओके फ्रेंड्स. मुकुंदजवळ सागरपेक्षा रुपये 50 अधिक आहेत. त्यांच्याजवळील रकमेचा गुणाकार 15,000 असेल तर प्रत्येकाजवळील रक्कम किती. आता मित्रांनो सुरुवात करूया. आता आपल्याला काय दिलं मित्रांनो, सागरजवळची रक्कम जी आहे मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहे. मग आपण सागरची रक्कम मानूया. समजा सागरजवळ एक्स रुपये रक्कम आहे. मग मित्रांनो मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 अधिक आहेत म्हणून मुकुंदजवळ किती रुपये असतील तर एक्स पेक्षा 50 जास्ती, म्हणजेच रुपये एक्स अधिक 50. एक्स ही सागरजवळची आहे, मुकुंदजवळ 50 जास्त आहे त्यामुळे एक्स मध्ये 50 मिळवले. आता दिलेली अट काय मित्रांनो, त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार म्हणजे ही रक्कम आणि ही रक्कम यांचा जर गुणाकार केला तर 15,000 होतात. लिहूया. दिलेल्या अटीनुसार दिलेली अट काय तर त्यांच्याजवळ असलेल्या रकमांचा गुणाकार म्हणजे एक्स गुणिले काय बघा, एक्स गुणिले एक्स अधिक 50 तर होतात ते 15,000. एक्स गुणिले एक्स किती होतात तर एक्स वर्ग, एक्स अधिक 50 किती होतात तर 50x. मित्रांनो याला इकडे घ्या म्हणजे वजा 15,000 मिळतील बरोबर 0. आता फ्रेंड्स याचे आपल्याला हे वर्ग समीकरण मिळाले, याचे आपल्याला फॅक्टर पाडावं लागतील. वजा 15,000चे असे अवयव की बेरीज यायला हवी 50. तर 15,000 मित्रांनो 100 गुणिले 150 केले तर किती होणार आहेत तर 150 आणि इथे 100. मात्र बेरीज 50 यायला हवी म्हणजे 150 मधून आपल्याला 100 जे ते वजा करावं लागतील. यांचा गुणाकार वजा 15,000 आणि वजाबाकी केली तर ती 50. मग अवयव पडले 150 आणि 100. लिहूया. एक्स वर्ग अधिक 150x वजा 100x वजा 15,000 बरोबर 0. मित्रांनो याच्यामध्ये काय सामायिक आहे तर एक्स आहे तो एक्स अधिक 150 आणि मित्रांनो इथे काय सामायिक आहे तर इथे आहे वजा 100 आणि तो सामायिक काढला म्हणजे एक्स अधिक 150 बरोबर 0. काय मिळतं मित्रांनो एक्स अधिक 150 दुसऱ्या कंसात एक्स वजा 100 बरोबर 0 म्हणजेच एक्स अधिक 150 बरोबर 0 किंवा एक्स वजा 100 बरोबर 0. एक्स बरोबर वजा 150 किंवा एक्स बरोबर 100. मित्रांनो हे आलं उत्तर. आता 150 तर ऋण आहे त्यामुळे ही अग्राह्य. एक्स बरोबर 100 वजा 150 अग्राह्य. कारण का मित्रांनो तर रक्कम जी आहे रुपये जे ते निगेटिव्ह कधी नसतात त्यामुळे उत्तर आलं आपलं एक्स बरोबर 100. मग आपल्याला सांगता येईल सागरजवळची रक्कम आपण मानली एक्स. मग सागरजवळील रक्कम मित्रांनो ती किती असणार एक्स होती म्हणजे 100 रुपये आणि मुकुंदजवळील रक्कम ती मित्रांनो किती आहेत तर याच्यापेक्षा 50 जास्ती म्हणजे एक्स अधिक 50. एक्स आहे 100 त्याच्यात 50 मिळवा म्हणजे 150 रुपये. ओके फ्रेंड्स अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित जे ते झालं आहे. सॉरी फ्रेंड्स 10वं गणित जे आहेत ना ते सुटलं आपल्याकडनं ते आपण शेवटी घेऊया. आता 12वं घेऊया लगेच. काय दिलं बघा, दोन संख्यांच्या वर्गामधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे तर त्या संख्या शोधा. म्हणूया मित्रांनो समजा मोठी संख्या x मानूया आपण. समजा मोठी संख्या x मानू. आता मोठी संख्येचे मित्रांनो आपण x मानली तर मोठ्या संख्येचा वर्ग किती होईल तर x चा वर्ग. मोठ्या संख्येचा वर्ग हा येईल मित्रांनो x चा वर्ग. आता मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार लहान संख्येचा वर्ग किती होईल तर तो होईल 2x.
कारण काय दिले आपल्याला बघा, लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटी एवढा आहे. मोठी संख्या ही म्हणजे हिच्या दुप्पट म्हणजे 2x होणार. लिहूया दिलेल्या माहितीनुसार लहान संख्येचा वर्ग जो होईल मित्रांनो मोठ्या संख्येचा दुप्पट म्हणजे याच्यात 2 ने गुणावं लागेल 2x. मग दिलेल्या अटीनुसार आता दिलेली अट जी आहे मोठ्या संख्येचा वर्ग आणि लहान संख्येचा वर्ग नाही का, यामधील फरक आहे 120. दोन संख्यांच्या वर्गामधील फरक आहे 120 म्हणजे मोठ्या संख्येचा वर्गातनं लहान संख्येचा वर्ग आपल्याला वजा करावा लागेल. लिहूया मोठ्या संख्येचा वर्ग होता x वर्ग आणि लहान संख्येचा वर्ग होतो वजा 2x. यांचा फरक दिला आहे मित्रांनो 120. वर्ग समीकरण आपल्याला मिळत आहे. करूया x वर्ग वजा 2x 120 ला इकडे आणा वजा 120 होतील बरोबर 0. आता मित्रांनो हे आपल्याला सोडवायचे. वजा 120 चे जे होते आपल्याला पडायचे बेरीज यायला हवी वजा 2. वजा 12 गुणिले 10 केले 12 10 20 असे आणि वजा 12तनं 10 गेले वजा 2 म्हणजे अवयव पडले वजा 12 आणि 10. लिहूया x वर्ग वजा 12x अधिक 10x वजा 120 बरोबर 0. मित्रांनो सामायिक काय तर x आहे लिहून टाका x वजा 12 अधिक मित्रांनो सामायिक काय आहे 10 लिहून टाका x वजा 12 बरोबर 0. आता मित्रांनो इथे x वजा 12 आहे तो कॉमन काढा आणि दुसऱ्या कंसात येणार x अधिक 10 बरोबर 0 म्हणजेच काय x वजा 12 बरोबर 0 किंवा x अधिक 10 बरोबर 0. मित्रांनो x बरोबर किती मिळतोय 12 इकडे घ्या तो होईल धन आणि इकडे एक मित्रांनो x बरोबर येईल वजा 10. आता मित्रांनो x जी आहे ती वर्गसंख्या आणि वर्गसंख्या कधीही ऋण नसते म्हणजे हे अग्राह्य वर्ग ऋण नसतो. मग उत्तर काय आपलं तर x बरोबर 12 म्हणून x बरोबर 12 हे आपलं उत्तर आहे. आता मोठी संख्या मित्रांनो आपण मानली होती मोठी संख्या जी आहे 12 जी आपण x मानली होती. आता लहान संख्येचा वर्ग आपण मानला होता. लहान संख्या वर्ग तो काय होता तर होता 2x म्हणजेच काय येईल तो 2 गुणिले इथे 12 म्हणजेच किती झाले 24. मग लहान संख्येचा वर्ग मित्रांनो 24 झाला तर लहान संख्या किती लहान संख्या आता हा लहान संख्येचा वर्ग 24 आहे वर्गमूळ घ्यावा लागेल म्हणजे अधिक आणि वजा वर्गमुळात 24 म्हणजेच मित्रांनो मोठी संख्या आहे ती 12 मोठी संख्या बरोबर 12 आणि लहान संख्या मात्र 2 आहेत त्यापैकी कोणतीही एक असणार आहे. एक तर वर्गमुळात 24 किंवा वजा वर्गमुळात 24. ओके फ्रेंड्स अशा पद्धतीने हे गणित सुद्धा तुम्हाला कळालेलं असेल. 13वा गणित बघा. रंजनाला वाढदिवसानिमित्त 540 संत्री काही विद्यार्थ्यांना समान वाटायची आहेत. जर 30 विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळाली असती. तर विद्यार्थी संख्या काढा. मित्रांनो सुरुवात करूया. समजा 540 संत्री बघा ही त्यांनी x विद्यार्थ्यांना वाटली असं आपण मानू. समजा 540 संत्री x विद्यार्थ्यांना वाटली आता मित्रांनो बघा 2 मिनिटं एक सांगतो. समजा 20 संत्री आहेत ती आपल्याला 5 मुलांना वाटायची तर आपण किती प्रत्येकाला किती येतील तर आपण काय करतो 20 भागिले 5 म्हणजे प्रत्येकाला 4 येतील म्हणजे थोडक्यात भागाकार करतो. मग आपल्याला 540 संत्री x विद्यार्थ्यांना वाटायची आहेत. मग प्रत्येकाला संत्री किती मिळाली इथे जसे मी सांगितल्याप्रमाणे 4 संत्री होत्या मग इथे सुद्धा आपल्याला तसंच करता येईल नाही का. मग कसं लिहिणार प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेली संत्री बरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेली संत्री किती आहेत त्या तर मित्रांनो 540 भागिले आपल्याला x करावं लागेल. 540 भागिले x संत्री या मिळतील प्रत्येक विद्यार्थ्याला. ओके फ्रेंड्स मग दिलेल्या अटीनुसार आता दिलेली अट काय आहे तर विद्यार्थ्यांची संख्या जर मित्रांनो 30 विद्यार्थी जास्त असते तर संत्री 3 कमी मिळाले असते. म्हणजे विद्यार्थी आपण घेतलेत x तर याच्यात 30 काही वाढवले तर काय होईल. दिलेल्या अटीनुसार विद्यार्थ्यांची
नवीन संख्या म्हणजे आधी आपण एक्स घेतली होती, जर 30 ने वाढली ती म्हणजेच किती होतील एक्स अधिक 30 असती, तर प्रत्येकाला मिळालेल्या संत्र्यांची संख्या किती असते मित्रांनो, संत्र्यांची संख्या. आता मित्रांनो ज्यावेळेस आपण 540 वाटले एक्स विद्यार्थ्यांना तर 540 भागिले एक्स केले. आता एक्स अधिक 30 विद्यार्थी संख्या झाली थोडक्यात. तर मित्रांनो 540 भागिले काय करावं लागेल आपल्याला, एक्स अधिक 30 करावं लागतील. संत्र्यांची संख्या येईल मग 540 भागिले एक्स अधिक 30 एवढी असती. मित्रांनो हे कळत असेल तुम्हाला, बघ नीट लक्षात घ्या. 540 संत्री एक्स विद्यार्थ्यांना वाटले म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिळेल 540 भागिले एक्स. आता इथे 540 संत्री एक्स अधिक 30 विद्यार्थ्यांना वाटली म्हणजे प्रत्येकाला किती मिळेल 540 भागिले एक्स अधिक 30. आता मित्रांनो या दोन संख्या ज्या दिल्या आहेत, या दोन संत्र्यांच्या संख्येतील फरक जो आहे ना तो 3चा आहे, याच्यात आणि याच्यात. या दोन संत्र्यांच्या संख्येतील फरक 3 आहे. लक्षात घ्या, आपल्याला हे उदाहरणामध्ये दिलेलं आहे. प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळाली असती असं म्हटलं आहे. मग मित्रांनो याच्यामधनं जर आपण हे वजा केले तर 3 यायला हवेत. म्हणजे 540 भागिले एक्स वजा 540 भागिले एक्स अधिक 30 बरोबर 3. आणि मित्रांनो हे समीकरण आपल्याला आता सोडवावं लागेल. लक्षात घ्या, एक्स विद्यार्थी संख्या होती तेव्हा प्रत्येकाला एवढ्या संत्री मिळाल्या, एक्स अधिक 30 विद्यार्थी त्यावेळेस एवढ्या मिळाल्या. यांच्यातला फरक 3 आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे आपण असं लिहिलं. आता तिरकस गुणाकार करूया, हा याला गुणेल, हा याला गुणेल. काय तर बघा 540 कंसात एक्स अधिक 30 वजा हा 540 याला गुणेल म्हणजे काय मिळेल 540 गुणिले एक्स छेद एक्स कंसात एक्स अधिक 30 बरोबर 3. काय मिळते 540 गुणिले एक्स 540 एक्स अधिक 540 गुणिले 30 किती होतात, तर होतात मित्रांनो 16,200. 540 गुणिले एक्स किती होतात तर 540 एक्स आणि 3 जो आहे मित्रांनो हा इकडे आहे. 3 जो आहे तो तिकडे जो आहे त्याला राहू द्या तसंच, किंवा याला गुणू शकता तसं तुम्ही इकडेही घेतलं तरी सुद्धा चालेल. गुणूया चला. 3 हा इकडे येणार मित्रांनो एक्स अधिक 30. काय होतं बघा 540 एक्स अधिक 540 एक्स हा जो आहे मित्रांनो हा आपल्याला घालवता येईल. हा मित्रांनो गेला 16,200 इथे आले. इकडे काय तर 3 गुणले एक्स किंवा हा आधी गुणून टाका एक्स गुणले एक्स एक्सचा वर्ग आणि एक्स गुणले 30 म्हणजे 30 एक्स. पुन्हा 3 ने आपण मित्रांनो याला भागू शकतो, तो भागूया. 3 कंसात एक्स वर्ग अधिक 30 एक्स बरोबर 16,200. आता 3 ने भागूया म्हणजे काय मिळेल एक्स वर्ग अधिक 30 एक्स हा 3 गेला. इकडे 3 ने जर भागितलं मित्रांनो तर आपल्याला मिळणार आहे 5,400. आता वर्ग समीकरण तयार होईल. इकडे याला एक्स वर्ग अधिक 30 एक्स वजा 5,400 बरोबर 0 हे मिळालं वर्ग समीकरण. मित्रांनो वजा 5,400चे असे वय पाडायचे आहेत की बेरीज येईल 30. तर मित्रांनो 90 गुणिले 60 के नमसक 54 0 0 म्हणजे हे झालं आहे लगेच गुणाकार यायला हवा तो. नमसक 54 होतात 0 0 आहे म्हणजे 5,400. आता हा वजा आहे आणि बेरीज 30 यायला येईल म्हणजे 90 मधनं आपल्याला 60 वजा करावं लागते म्हणजे 90 धन येईल आणि 60 येईल ऋण. यांची वजा बाकी येणार 30. काय तर बघा एक्स वर्ग अधिक 90 एक्स वजा 60 एक्स वजा 5,400 बरोबर 0. आता मित्रांनो याच्यात सामायिक काय तर एक्स आहे एक्स अधिक 90. इथे आपण मित्रांनो 60 जो आहे तो सामायिक येऊ शकतो. 60 काढा बाहेर. इथे येणार एक्स अधिक 90 बरोबर 0 म्हणजे एका कंसात एक्स अधिक 90 दुसऱ्या कंसात एक्स वजा 60 बरोबर 0 म्हणजे एक्स अधिक 90 बरोबर 0 किंवा एक्स वजा 60 बरोबर 0 म्हणजेच एक्स बरोबर मित्रांनो वजा 90 किंवा वजा 90 किंवा एक्स बरोबर 60. आता मित्रांनो 90 जी आहे ती ऋण आहे. विद्यार्थी कधी ऋण नसतात नाही का, म्हणजे हे अग्राह्य. एक्स बरोबर वजा 90 अग्राह्य. कारण काय तर विद्यार्थी संख्या ऋण नसते. विद्यार्थी संख्या ऋण नसते. मग मित्रांनो धन काय तर ती आहे 60 म्हणून आपलं उत्तर असणार आहे एक्स बरोबर 60
म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या जी आपल्याला विचारली होती ती आहे 60. विद्यार्थ्यांची संख्या बरोबर 60. आता फ्रेंड्स आपलं 10वं गणित चुकून राहिलं आहे ते आणि पुढच्या गणितासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा तुमच्या मित्रांना आणि पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा. थँक्यू. गुड बाय.